नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्वांना जय मल्हार. बारामती येथील मेडिकल कॉलेजच्या नामांतरणावरून प्रचंड सोशल मीडियामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे. त्याचा मी निषेध करतो. बारामतीमध्ये 2 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. त्यामध्ये एक आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि एक वैद्यकीय महाविद्यालय. अशा परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा नामकरणाचा GR 31 मे 2023 रोजी राज्य सरकारने काढला. त्या रुग्णालयाला, त्या महाविद्यालयाला संलग्नित असणारं रुग्णालय की ज्या रुग्णालयांच्या बेडची संख्या ही 500 बेडची आहे, त्या रुग्णालयाला काल 2 मार्च 2026 रोजी शासन निर्णय काढून त्या रुग्णालयाचं नामकरण हे स्वर्गीय अजितदादा पवार साहेब सर्व उपचार रुग्णालय बारामती असं करण्यात आलं. त्याचबरोबर बारामतीमध्ये आयुर्वेदिक महाविद्यालय जे अस्तित्वात आहे, त्या आयुर्वेदिक महाविद्यालयाला स्वर्गीय अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व त्यात संलग्नित असणारे 100 बेडचे जे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला स्वर्गीय अजितदादा पवार साहेब रुग्णालय असं नामकरण करण्यात आलं. त्यामुळे समाजामध्ये काही लोकांनी चुकीचा मेसेज पसरवला की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव बदलून स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचं नाव शासकीय महाविद्यालयाला दिलं. हे चूक आहे. अजितदादांचं नाव हे शासकीय रुग्णालयाला दिलं, महाविद्यालयाला नव्हे. जे दुसरं आयुर्वेदिक महाविद्यालय आहे, त्या आयुर्वेदिक महाविद्यालयाला मात्र स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आयुर्वेदिक महाविद्यालय असं नामकरण केलं. म्हणून हे 2 कॉलेज वेगवेगळे आहेत. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय संलग्नित रुग्णालयाला नाव दिलं अजितदादा पवार साहेब अजितदादा पवार साहेब सर्व उपचार रुग्णालय हे नाव दिलं. परंतु आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वेगळं आणि MBBSचं मेडिकल कॉलेज वेगळं. हे आपण समजून घ्या. कोणीतरी आपल्यामध्ये चुकीचा मेसेज पसरवतोय. तो मेसेज आपण सर्वांनी चुकीचा आहे. शासन निर्णय घेत असताना महापुरुषांच्या कार्याला, त्यांच्या नावाला धक्का लागेल असं कोणतंही कृत्य करत नाही, करणार नाही. तसा प्रयत्न देखील कोणताही राज्यकर्ता आणि तेवढं धाडस कोणताही राज्यकर्ता करणार नाही. याचा अर्थ अजितदादांचं कार्य, अजितदादांची बारामतीच्या विकासामध्ये असणारं जे काही योगदान आहे, त्या योगदानाची व महाराष्ट्राच्या विकासाची जी अजितदादांची स्वप्न होती, याच्याशी आज मितीचा कोणताही नेता अजितदादांची बराबरी करू शकत नाही. आणि म्हणून अजितदादांच्या कार्याला एक कुठंतरी जनतेच्या हृदयामध्ये जे अजितदादांविषयी स्थान आहे, त्यामुळंच या सर्व रुग्णालयांना व आयुर्वेदिक महाविद्यालयाला स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं नाव दिलं. त्याबद्दल राज्य सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अहिल्या भक्तांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो दूर करावा. त्या संदर्भातील GR मी माझ्या सर्व सोशल मीडिया साईटवर पोस्ट केलेले आहेत. त्याची आपण पडताळणी करावी आणि टीका करणाऱ्यांना रोखावं, हीच माझी आपल्याला विनंती. जय मल्हार.